निरोपया संता हत्याला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा करुणी शुद्ध मूळ सावले भातुके येते दिशे के न्यावयाशी सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा त्याची पंथे माझे लागलेसे चित्त वाट पाहे नित्य माहेराची सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा पांडुरंगा करू तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंगू चित्ताशी आपुल्या जीवान तुझे वर्ण गुणनाम ऐश्वरी प्रेम काही कळा शिवे लागी शेवट झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा घेर शरण शरण एकनाथा निरोपया संता हत्याला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा श्री कथाभंग विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या निर्याण प्रसंगातील महत्वाचा असा विठ्ठला घेण्याचं कारण हा जो उत्सव चालू आहे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त तुकोबारायांच्या विजयनिमित्त हा नाम सप्ताह चालू आहे. तुकोबारायचं झाड काय समजतानी तुकोबारायचं झाड तुकोबारायच्या पादुका शिवाकृष्ण वाक्साय तुम्ही सगळ्या मंडळींना माझ्यासारख्या पामराकड ही आजची शिवा दिलेली
म्हणजे काका यांनी फोन केला, म्हणजे महाराज सगळं ट्रस्ट मंडळी तनानं मनानं धनानं यात सामील आहे, सगळ्या पंचकोशीतील समाजात सामील आहे आणि तुकोबरायच्या विजयनिमित्त हा उत्सव. ज्या निमित्त हा उत्सव आहे त्याच प्रकरणातला हा शहाणे माणसं आमचे गुरुजी गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा पुढे सांगायचे. ते म्हणायचे बाबा शहाणे माणसं कामा करता येत असतात आणि काम संपलं की ते राहत नसतात. कामा करता येतात शहाणे माणसं आणि काम संपलं की निघत असतात. तसे साधू संत ज्या कामा करता आले इथं आल्यानंतर त्यांनी तेच काम केलं आणि काम संपल्यानंतर देवाला प्रार्थना केली, देवा ज्या कामा करता आम्हाला पाठवलं ते काम आमचं झालेले. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मग ज्या कामा करता आम्हाला पाठवलं ते काम आम्ही केलेलं आहे. आता आमचं कार्य संपलेलं आहे. आता आमची तुम्हाला प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? आता दिसो नाही मना, सोने जना ऐशे करा नारायण. देवा आम्ही आता जगाला दिसलो नाही पाहिजे. आमचा जगाने शोध जरी लावला तरी आम्ही जगाला दिसलो नाही पाहिजे. शोध हिताची नाही म्हणून वळगतो पाय. आमचा शोध जरी लावला, जगाने शोध जरी घेतला, आम्ही जगाला आता दिसो नाही जना ऐशे करा नारायण. सगळे साधू संत कामा करताच आले आणि काम संपलं प्रार्थना केली. आमचे गुरुजी गुरुवरी चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवरी शेखर महाराज सांगत असते, अरे काही संत इथं थोडा काळ राहिले. गुरुवरी चंद्रशेखर महाराज चिंतन सांगत असतात, एका महात्म्यानं
आपला अवतार कार्य 12 वर्षातच संपवलं. किती वर्षात? 12 वर्षात. 12 मध्ये 10 टाका किती झाले? आता 10 टाकी करायचं. 12 मध्ये 10 22 वर्ष. एकांचा अवतार कार्य 22 वर्षात संपवलं. 22 मध्ये 10 टाका 32 झाले. एका महात्म्याने आपला अवतार कार्य 32व्या वर्षी संपवलं. 32 मध्ये 10 टाका किती झाले? 42. एका महात्म्यांचा अवतार कार्य 42व्या वर्षी. 42 मध्ये 10 टाका किती झाले? 52. नाथ महाराज 52व्या वर्षी जल समाधी घेतली. तुकोबराय 42व्या वर्षी वैकुंठ गमन झालं. शंकराचार्याने आपलं अवतार कार्य 32व्या वर्षी संपवलं. ज्ञानोबरांनी समाधी 22व्या वर्षी घेतली आणि मुक्ताबाईनं समाधी 12व्या वर्षी घेतली. विठ्ठला ज्या कामा करता आले इथं ते काम केलं आणि देवाला प्रार्थना केली. देवा आता मी शोधिताची नाही म्हणून ओळखतो पाय आता दिसू नाही जना. जे आम्हाला काम सांगितलं ते काम केलं. काय? नामदेवे स्वप्ने नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे ओनिया सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. मग आम्ही कवित्व केलं पण कसं केलं? आज केलं नाही, मोकळं केलं नाही, बोल केलं नाही. लोक जसं मोकळं कवित्व करते तसं आमचं कवित्व नाही. विठ्ठला नवती हे आहाच बोल मोकळे फुल मन पुराणीचा इतिहास गोड रस शेवीला पाहिली पुराणी धांडोळली दरुशनी. पुराण पाहिले आणि त्यातला रस सेवन केला आणि तो रस शेवितो हा रस वाटी तो सेवन केला तो जगाला दिला. अनुभवी आले अंगा ते या जगा देतसे. म्हणजे गुरुजी वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा गुले सांगायचे बाबा कीर्तन करायला अनुभव असावा. मी म्हणायचो बाबा एवढे महाराज झाले माणूस जर घसरून पडलं तर त्याच्या पायावर पडत तो महाराजच आहे. तरी नेम भेटणार तारखा भेटणार तिथे मिळणार. आणि जर अनुभवी कीर्तनकार पणायचं तर मारामाऱ्या लागतील लोकांच्या. ते म्हणायचे बाबा अनुभव नसू द्या पण कीर्तनाला लागत एवढं तरी असू द्या. पांचट गप्पा मारून लोकांची दिशाभूल करू नका. लोकांच्या वेळेचा खाना खराबा करू नका. ते भोगावं लागल. कोणाला भोगावं लागल? तशा बॉला ठेवणाऱ्यालाही भोगावं लागल आणि त्या बॉलाही भोगावं लागल. कारण पांचट विनोद करणं, पांचट गप्पा मारणं, कीर्तनात पांचट गाणे म्हणणं, उगो हायदो तुला घालणं
नरकाला जावं लागलं. कलीचा प्रभाव आहे. पुष्कळ समाज मूर्ख आहे आणि तो मूर्ख समाज अशा महामूर्खाला किंमत देतो. देवाचे चरित्र कीर्तनाची मर्यादा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. आणि पवित्र चरित्र एक देवाचं आहे आणि दुसरं संताचं आहे. शिवाचं चरित्र कीर्तनात नसतं. कीर्तिमान वाची सांगू नये. पण भ्रांत लोकाला मूर्ख लोकाला देवाचं चरित्र आवडत नाही. विनोदाची कथा गोड वाटे. आमच्या होळा एक स्वामीजी आहेत, भारतानंद स्वामीजी. ते म्हणले चांगलं मला तुमच्या कीर्तनकाराचं मला नवल वाटतं. मी म्हणलो काय नवल वाटतं स्वामीजी? ते म्हणले हो कीर्तनकाराला मीमांसाचार्य पदवी असावं, न्यायाचार्य असावं, वेदांताचार्य असावं, नामाचार्य असावं, भक्तिचार्य असावं का विनोदाचार्य असावं. विनोदाचार्य ही पदवी तमासगिराला असते का कीर्तनकाराला असते? पण आमचे गुरुजी गुरुवारी विठ्ठल बाबा मुले सांगायचे, अरे विद्वानाला किंमत देणारे विद्वान लोक, पहिलवानाला किंमत देणारे पहिलवान लोक आणि पांचटाला किंमत देणारे पांचट. ज्या सप्ताहामध्ये पांचट भावाला किंमत आहे त्या भागातले लोक पांचट समजायचे आणि ज्या भागामध्ये विद्वानाला किंमत आहे त्या भागातले लोक विद्वान समजायचे. आता कलीचा प्रभावाला एका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन. पापा देती अनुमोदन करती हेळण संताची. मद्यपानाची शिराणी नवनीताशी नपुषे कुणी. केळविल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. साधू संत तळमळीने सांगतात बाबा आम्ही कीर्तनकारांना विनोद करणं या जगाचं मरण आहे. आमचा विनोद ते जगा मरण करते भावहीन. आज गोड वाटेल पण पुढे आव घर यमदंड विठ्ठला. मग आम्ही जे बोलतो तो काय म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आहे. आम्ही पुराण पाहिले आणि सगळं जगाला ज्या कामा करता आले ते काम जगात दिले. ग्रंथ संपदा जगाच्या हातात दिली. ज्ञानोबरांनी तीर्थयात्रा करून जगाला तीर्थाला पावन केलं, जगाचा उद्धार केला. ग्रंथ संपदा जगाच्या हातात दिली. पांडुरंगाला प्रार्थना केली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझी होशी समाधी पायाशी घेईन. देवा आमचं काम तसं तुकोबरांनी अभंग गाथा अभंग गाथा जगाच्या हातात दिली. जगाला त्रास दिला महाराज. काय दिला? आता उद्याचे कीर्तनकार सगळा इतिहास मी जास्त सांगणार नाही. जगानं त्रास दिला, जगानं त्रास दिला. पण तो काय म्हणे तुकोबराय म्हणे जगाच्या त्रासाला त्यांनी मानलं नाही. लोकांनी नाव ठेवलं. ते म्हणले भोंक तिथे द्यावे भोंको आपण नाही त्यांचे शिंको. आसवाईसे खळफार आम्हा तयाचे उपकार करती पातकाची धुनी मोल न घेता सावली. जगाचं काम केलं. तळमळ होती जगाबद्दल. पुरत हे जग न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून
तळमळीनं उपदेश केला, बाबा हो चुकलं चुकू द्या, पण आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणा साविषा. आणि उपदेश कशाला म्हणतात? पांचट बोलण्याला, विनोद करण्याला उपदेश म्हणत नाही. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, सांगणाऱ्यांना ऐकणाऱ्याच्या कल्याणाचं सांगणं, ऐकणाऱ्याच्या उद्धाराचं सांगणं, ऐकणाऱ्याच्या हिताचं सांगणं, याला उपदेश म्हणायचं. विठ्ठला उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका. जसा ज्याचा अधिकार असेल तसाही उपदेश केला. अधिकार त्याचा उपदेश. आणि सगळं संपल्यानंतर तुकोबराला तळमळ लागली. आता आपलं काम संपलेलं आहे, आता तिथं राहिलं नाही. योग असा काही संत तुकोबराच्या घरी आहे आणि तुकोबराकडे आल्यानंतर घाली संताशी आसनी पूजा करे काया वाचा म्हणे एका जना. महाराज आपल्या ऐपतीप्रमाणे संताचा आदर केला पाहिजे. संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदावर थोडी. जर संताबद्दल मर्यादा नसेल तर संत संगती न करावा वास. त्यांनी संत संगती करू नये, कारण त्याला दोष लागतात. एखादा दोष केलांगा. संतापाशी बहु असावी मर्यादा. मर्यादा पाहिजे. तुम्ही किती मर्यादा पाहिजे? 470 नंबरचा भंग आहे देवडीकर गाथ्यामध्ये. किती अवघड बोलले तुकोबर आहे. ज्याला संताची मर्यादा नाही त्याच्याबद्दल. संताला आसन घातलं, पूजा केली, पाहुणचार झाला आणि तुकोबराने त्यांना प्रार्थना केली. तुम्ही कोणकड निघाले? म्हणले आम्ही देवाकडे चाललो. तुकोबराय त्यांना प्रार्थना करतात, तुम्ही कृपावंत आहे असं म्हणून घेता का नाही? तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत. आणि तुम्ही देवाकडे चालले ना, एवढा करा उपकार, आमच्यावर उपकार करा. काय उपकार करा? देवा सांगा नमस्कार. तुम्ही देवाला आमचा नमस्कार सांगा आणि देवाला सांगा तुमचा एक भक्त देव गावात आहे, देव गावात आहे आणि तो तुमची वाट पाहतो. आठवण तुम्ही सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा भागावी करुणा. विणवा बरेच प्रार्थना केली, बरेच अभंग. गरुडाचे पायी ठेवी वेळ लागली, वेगी आणावा तू हरी मज दिना ते उतरे, असा निरोप दिला. संघाती केले. तुकोबराय वाटेवर बसायचे. एका माणसाने विचारलं, महाराज
तुम्ही आज डोंगरावर गेले नाही, इथं वाटेवर का करतात? तुकोबराय म्हणे मी काही वारकरी आमच्याकडे आलते आणि त्या वारकऱ्याकडे मी देवाला पत्र दिले आणि ते वारकरी देवाचा निरोप घेऊन येणार आहे. म्हणजे मग इथं काय करता? ती वारकरी आमचे वारकरी गेलेले आणि त्यांनी वचन दिलेले आम्ही जाताना देवाचा निरोप घेऊन तुमच्या गावालाच जाऊ. मग येती वारकरी वाट पाहतो वरी आणि ते वारकरी आल्यावर माझ्या माय बापानं कोपोनिया तरी देईल उत्तर विठ्ठल. सारखी वाट पाहतो तुकोबरा. इतक्या संकाधिकाने तुकोबरांनी घरी नेले. हात जोडून विचारलं काय मायबापानं निरोप दिला? संकाधिक म्हणले तुकोबराय तुमचं नाव देवापुढे घेतल्यानंतर देवाचं अंतःकरण भरून. तुकोबराय तुम्ही शोधाला साधं म्हणता, मी तो अनाथ अपराधी असं तुम्ही म्हणायचं नाही. अहो आम्ही देवाकडे गेले, देवाने आमचा आदर केला, पण तुमचं नाव काढल्याबरोबर देवाचा अंतःकरण भरून आले आणि देवानं निरोप दिला. आमच्या तुकोबरायला सांगा की तुम्हाला नेण्याकरता मी स्वतः येणार आहे, दुसरा मुरारी पाठवणार नाही असा देवानं आमच्याकडे निरोप दिला. संकाधिक गेले मला. तुकोबरायचं कीर्तन झालं आणि तुकोबरायने सगळ्याला सांगितलं बा आता लोक आम्ही तुमच्याकडे होतो, पण आता निरोप आलेला आहे. काय निरोप आलेला आहे? संकाधिकाकडे निरोप आलेला आहे, देव आम्हाला न्यायला येणार आहेत आणि आता आम्ही इथं राहणार नाही. मग आता काय करणार आम्ही? अभंगाच्या पहिला
जाईन मी आता निरोपया संता हत्याला. मग माहेर हे बाईला असतं का पुरुषाला असतं? तुमच्याकडे कसं माहेर हे स्त्रीला असतं का पुरुषाला असतं? स्त्रीला. मग तो खबर स्त्री होते का पुरुष होते? आणि इथं माहेराचं रूपक, माहेराचं काय आपण. बाई बापाच्या घरून नवऱ्याच्या घरी आली म्हणजे सासरला आली, आणि नवऱ्याचं घर सोडून पुन्हा परत बापाच्या घरी गेली म्हणजे कुठे गेली? माहेरला गेली. तसं ब्रह्मस्वरूपातून जीवपणामध्ये आला म्हणजे सासरला आला, आणि जीवपणावर दगड घालून पुन्हा ब्रह्मस्वरूपात शेकडून झाला म्हणजे माहेरला गेला. विठ्ठला कल्पना विद्या तेने झाला जीव. मग हा सासर काला सासरवासी माझ केले भगवंता. सासरवास म्हणजे जीवपणा, आणि या जीवपणात दगड घालून मूळ स्वरूपाशी गाठ घाला, लाहो करा, गाठ घाला मूळ बंदी. मग गडबड करा, मरायच्या अगोदर गडबड करा. जोपर्यंत काळ लांब आहे तोपर्यंत गडबड करा. अरे दिवस मावळायच्या आत मुक्कामाला जा. आमचे गुरुजी वैकुंठवासी नतोशिंबा सांगायचे, अरे रस्ता वाईट आहे, धोका आहे, मग दिवस मावळायच्या आत मुक्काम आला पाहिजे. म्हणले मला मुक्काम लांब आहे, जरा उचल पांडानं झाला. उचल पांड म्हणजे जरा सप झाला. म्हणले मग आजोबाचे घोंपाळा तसं नाही. म्हणले अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, अभ्यासाचा पाऊल उचलता टाका, नामचिंतनाचा पाऊल उचलता टाका. दिवसा आधी म्हणजे मरायच्या अगोदर मी वासुदेव तत्वता या बोधावर आरूढ व्हा. विठ्ठला मरायच्या आधी गाठ घाला मूळ बंदी. राम राम स्मरा आधी लाहू करा, गाठ घाला मूळ बंदी. म्हणजे जीवाचं जे मूळ स्वरूप त्या मूळ स्वरूपाशी गाठ घाला. आणि जी शहाणीबाई असते तिला सासुरवासाचा त्रास झाला, रूपक केलेले संतान. एक शहाणीबाई सासुरवासाला कंटाळली आणि जे भेटल त्याला प्रार्थना करू लागली, उबगले सासरिया आता माझं माहेर अशी नाही. मी या सासुरवासाला कंटाळे, आता मला काय नाही माहेराला नाही. पण माहेराचा रस्ता माहीत असणारा पाहिजे ना. माहेर कुठे हे कळायला पाहिजे का नाही. म्हणजे शहाणी ती म्हणजे आता मी विचारित नाही, आता मीच जाते. बाई 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 जाते
माहेर म्हणजे जीवाचं मूळ स्वरूप, ब्रह्मस्वरूप, याचं नाव. हिला शहाणी बाई म्हणायचं. बाई म्हणजे ही बाई म्हणजे बुद्धी, बाई म्हणजे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही, एका केशिरागे सगळं. विवेकी बुद्धी म्हणजे शहाणी बाई, आणि अविवेकी बुद्धी म्हणजे येडी बाई. विठ्ठल शहाणी बाई तो बाई. आपण बी बायाचे दोन प्रकार, काही दाढी मिशीच्या बाया आणि काही बिगर दाढी मिशीच्या बाया. आपण बाया कोणत्या बाया? दाढी मिशीच्या. एक गुरुवारी चंद्रशेखर महाराज कथा सांगत असते. जे गोस्वामी होते त्यांना बाईच्या अंगावरून आलेलं वारं देखील सहन होत नव्हतं. पण मीराबाई तीर्थयात्रेला निघाल्या. प्रत्येक तीर्थात स्नान करायच्या, क्षत्राला प्रदक्षिणा करायच्या, देवतेचं दर्शन घ्यायच्या आणि विचारायच्या इथं कोणी संत राहतात का? संतांचं दर्शन घ्यायचं. ज्या गावात जे गोस्वामी राहत होते त्या गावात मीराबाई गेल्या. तीर्थात स्नान केलं, क्षत्राला प्रदक्षिणा केली, देवतेचं दर्शन घेतलं आणि विचारलं इथं कोणी महात्मे राहतात का? लोक म्हणले जय गोस्वामी. म्हणले मला नेता का? म्हणले त्यांना बाईच्या अंगावर आलेलं वारं सहन होत नाही. मग मी लांबून घर दाखवतो. लोकांना बोटानं घर दाखायची सवय असते. मी बोटानं घर दाखवतो. म्हणले बोटानं दाखवा. लांबून घर पाहिलं. मीराबाई निघाल्या दर्शनाकरता. जय गोस्वामीने शिष्याला सांगितलं अरे बाई आपल्या पर्णकुटीकडे गेली. जय गोस्वामी पर्णकुटी झाले, ताटी लावून घेतली. मीराबाई जवळ आल्या. त्या शिष्याने अडवलं. बाई कुंकड निघाली. आमच्या गुरुजीला बाईच्या अंगावरून आलेलं वारं सहन होत नाही आणि इकडं कुंकड निघाल्या तुम्ही. मीराबाई मोठ्यानं बोलल्या अरे तुझे गुरुजी स्वतःला पुरुष समजतात की का? तुझे गुरु स्वतःला पुरुष समजतात का? जय गोस्वामीने हात ऐकलं म्हणजे बाई साधी दिसत नाही. मग जय गोस्वामी बाहेर आले. म्हणजे बाई तुला मी कोण वाटतो? मग पुरुष वाटत नाही का? मीराबाई म्हणल्या स्वामीजी आपण भक्ती शास्त्राच्या दृष्टीनं देवाच्या बाळका आहे. आपण म्हणले की नाही घर रिगी झाले वरिले सावळे. ज्ञानोबा म्हणले की नाही दुरुळ आंबोला केला गे बाई. मग माहेराचं रूपक केलेले आपल्या माहेरा जाईन मी आता. मी माहेराला जाणार, माझ्या माहेरा माझ्या मूळ स्वरूपाला. आणि महाराज गेले. आलो निजाच्या माहेरा. तुम्हाला सांगतो जर माहेरात यायचं असेल तर काय करा. तुका म्हणे घालू अरे आपल्याला माहेराला जाण्याकरता हा उत्सव आहे. एवढा खर्च कशा करताय? लोक करते म्हणून नाही, आपलं माहेर कळालं पाहिजे. आपल्याला माहेराला आपण
घेऊन गेलो असे धनीवरी आपुले माहेरी नावाय म्हणले. मग तो श्री हरी किती वाई लगे मग पखवाज वाजायचा. कशा करता? माहेराला जाणार, टाळ वाजून गायन करायचं, कीर्तन करायचं, माहेराला जाण्याचं. जी जी साधना करायची यासाठी केला म्हणले शेवटचा आणि शेवट कोण कशाला होतो? आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला माझा बहू. तेरशाला बुंदी केली, गुलाबजामू केली म्हणजे शेवट गोड नसतो. शेवट हा परमात्मा प्राप्तीला गोड होता. महाराज म्हणले मी माझ्या माहेरा पुल्या माहेरा जाईन मी आता. म्हणले महाराज कस काय? निरोप या संत हात्या. या म्हणजे पोशाखाचे नाही, चमत्काराचे नाही, आडनावाचे नाही, लक्षणाचे संत. आणि त्या निरोप या संता हाती आला. काय निरोप आला? देवाला मी निरोप दिला, संका ठिकाणी आमची आठवण दिली आणि देवानं माझं सुख दुःख ऐकून घेतलं. अभंगाच्या माझे सुख दुःख ऐकून घेतले आणि तुकोबराय लोकांनाही बोलले, चला तुम्ही देवाच्या गावाला जाऊ, देवाची गावा देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख देव निवारी लगू. अरे खरा मायबाप आपला तोच, खरा मायबाप कोणी? परमात्माचे. करुणा धन बहु आहे करुणावंत अनंत हे. अरे काही लोक देव नाहीच म्हणते, त्यांचाही तो सांभाळतो. आपण तर त्याचं भजन करतो. महाराज म्हणतात सुख दुःख माझे कळवळा करुणेचा. आणि संकाधिकाने निरोप दिला, तुम्हाला नेण्याकरता देव स्वतः मूळ घेऊन येणार. अभंगाच्या 3ऱ्या चरणात करुणेचे त्यामुळे
निषिद्ध मूळ सावले भातुके. भातुके म्हणजे शिदोरी घेऊन येणारे, मुराळी वाहून येणारे. कोण येणार? जगाचा मायबाप येणार, ब्रह्मांड नाही परमात्मा येणारे. असा मला संतांचा निरोप आलेला आहे. निरोपया संता हाती आला. बरं, जे संत आलेले ते खोटं बोलणारे नाही, प्रतिके वचन नाही, तेही उदासीन. आणि अशा महात्म्यानं सांगितलं करुण सिद्ध मूळ सावले भातुके येती दिसे. आणि मला वाटायला लागलं की आता नेण्याकरता देव येणार आहे. म्हणले कस काय वाटायला लागलं? चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. शकुन व्हायला लागले. आप शकुन नाही, शुभ शकुन, अशुभ शकुन नाही. कोणते शकुन आले? असे चिन्ह दिसू लागले. डावा डोळा लगे उजवी स्फुरत असे बाबा. चिन्हे उमटती अंगी. आणखी काय चिन्हे? मला नेहमी माझ्या मायबापाचा आठव व्हायला लागले. आठवला माये सारखा आठव व्हायला. त्याचा अर्थ मला माझा मायबाप न्यायला येणारे येईल काय म्हणून येती दिसे के न्यावयाशी. आणि त्याच्यामुळं माझं सारखं लक्ष, माझं सारखं चित्त कोणत्या दिशेला लागलं? त्याची पाथे माझे लागली चित्त वाट पाहे नित्य माहेराची. माझं सारखं लक्ष माहेराच्या रस्त्याकडे लागले.
अरे जुने कीर्तनकार सांगायचे, एका मुलीला तिच्या बापानं निरोप दिला, बाई आपल्याला चांगला मान झाला, एकुलती एक मुलगी, श्रीमंताची मुलगी, आणि एका श्रीमंताच्या मुलाला दिलेली. तो एवढा श्रीमंताचा मुलगा की 9 मुलीच्या पाठीवर झालेला तो एकुलता एक मुलगा, आणि त्या श्रीमंत मुलाला ही श्रीमंताची मुलगी दिलेली. आणि बापानं निरोप दिला, बाई आम्ही 55 लाखाची गाडी घेतली, दिवाळीला तुला गाडी घेऊन न्यायला येणार. अरे माहेरचं कुत्र जरी आलं तर बाईला अप्रूप वाटतो, काय वाटतो, त्याचा आदर वाटतो. त्या बाईनं सगळ्या गावात कलमा केला, माझ्या बापानं 55 लाखाची गाडी घेतली आणि माझा बाप मला दिवाळीला गाडी घेऊन न्यायला येणार. सगळ्या गावातल्या बाई म्हणल्या, तुझी श्रीमंत घरची, तुझा बाप श्रीमंत आहे. दिवाळी जवळ आली, बाया बोटावर मोजायच्या, बोटावरी माप लेखी ते दिवस, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप विठ्ठला. मग दिवाळी जवळ आली, गावातल्या बाया कोणी एसटीने गेल्या, कोणी रेल्वेने गेल्या, कोणी पायी गेल्या, कोणी गाडी बैलाने गेल्या, सगळ्या गावातल्या सुना दिवाळीला गेल्या. हिच्या सासऱ्यानं हिच्या 9 नंदा घरी आणल्या, कारण हिचा मालक 9 मुलीच्या पाठीवर झालेला होता ना, मग 9 नंदा घरी आणल्या. बरं, एका एका नंदाला 9 पोरं, किती मुलं? 9 81 पोरं, आणि 9 पोरं 81, 9 नंदा किती झाले? 90. हिचा सासरा सासू 92, नवरा ही 94 माणसाचा स्वयंपाक एकटी करायची. नंदा काम करत नव्हत्या. ननंद तिला म्हणायचं, जी नांदायला जात नाही तोर भाऊ भाऊजाईला न आनंद, हिचं नाव सगळ्या गावातल्या सुना गेल्या, हिचा बाप का न्यायला येत नाही म्हणून ही झिण्यावर जायची, वर झिण्यावर जायची, आणि झिण्यावर माहेराकडे त्याची पंथे माझे लागलेशीची, त्या रस्त्याकडे पाहिजे. सगळ्या गावातल्या सुना गेल्या, माझा बाप काऊन येईना. लांबून असं फुकट उडाल्यासारखा, असे पहिले रोड नव्हते एवढाले, कच्चे रस्ते, असा फुकट उडायचा. ती बाई मनात म्हणायची, माझ्या बापाची भारी गाडी, जोरात गाडी आलेली, नक्की आता माझा बापच आलेला आहे. तिला आनंद वाटायचा, आणि ते जवळ आलं की काय ट्रॅक्टरच निघायचे. बाई नाराज व्हायची, त्याची पंथे माझे लागलेशी चित्त, वाट पाहे नित्य माहेराची, दिवाळीच्या मुळात देखी असा. मग सगळ्या गावातल्या बाया गेल्या, पैच्या नंदा खाच्या झोपायच्या, भांडे हीच करायची, धुणं हीच व्हायची, स्वयंपाक हीच करायची, आणि नंदा बसल्या बसल्या गप्पा मारायच्या. लय बापाची गुणगात होती, माझ्या बापानं गाडी घेतली, काऊन न्यायला नाही. गोरगरिबाच्या सुना कोणी पायी पाय गेल्या, गाडी बैलाने गेल्या, रेल्वेने गेल्या, एसटीने गेल्या, इथं बाप गाडी घेऊन चांगल्या वाहनाची दिसत नाही. चांगली असती तर बापानं नेली असती. हिला काम करताना रोग यायचं, पण मनात एकांतात जायचे, माझा बाप कसं करणार. माझा बाप म्हणला असं, आपली मुलगी मोठ्या घरी दिलेली आहे, हिचं पहिलं लक्ष्मी पूजन तिच्या घरीच करू द्या, असं माझ्या बापाच्या मनात आलं. असं भाऊबीजेला माझा भाऊ येईल, दिवाळीचा दिवस गेला, बलिप्रतिपदेचा दिवस आला,
बाई माळावर गेली, लेण्यावर गेली, पाहत माहेराच्या रस्त्याकडे पाहून. पण बाप येत नाही. भाऊबीज संपली. गेलेल्या सुना परत यायला सुरुवात झाली. भाऊबीज संपली, दिवाळी संपली. दिवाळी किती दिवस? गोवत्स द्वादश, धनत्रयोदश, नरक चतुर्दश, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. विठ्ठला दिवाळी संपली, बाप आला नाही. बापाचं वर्णन करणारी मुलगी बापाला शाप देऊ लागली. घेशील हा शाप, घेशील हा शाप माझा होनिया बाप. अरे आमुच्या तळमळे तुझे होईल वाटत. सारखी माहेराची वाट पाहणार. तसं तुकोबरा म्हणतात, मी सारखी आता माझ्या माहेराची वाट पाहतो. त्याचे पंथे माझे लागलेशे चित्त वाट पाहे नित्य माहेराची. आणि त्यांच्या अंगावर ज्या टायमाला चिन्हे मंडती अंगी शकुना जोगी उत्तम. जसं ज्ञानोबा कावळ्याला विचारतात, पहिलं तो गे काऊ शकून गे माये, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान पाहुणे पंढरी राहो घरा काही. तसे तुकोबरा म्हणले, मला चांगले शकून व्हायला लागलेले, शुभ शकून व्हायला लागलेले. आता मला असं वाटायला माझा मायबाप आता न्यायला
म्हणे आता येतील न्यावया अंगी आपुल्या माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा. तुकोबरा म्हणतात आता माझा माय बाप मला न्यायला येणारे, तुम्हाला जर माझ्या बरोबर यायचं असेल तर सगळे माझ्या बरोबर मी न्यायला तयार आहे, आणि जर तुम्हाला माझ्या बरोबर यायचं नसेल तर सकळही माझी बोलवण करा, परत घरा जावे तुम्ही. आता इथून पुढचा विषय उद्याचे कीर्तनकार तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुल्या मायबाप. माझा मायबाप म्हणजे कस काय येणार मला? अहो तो परमात्मा मिळणं एवढं सोपं आहे का? अशब्दम अस्पर्शम अरूपम रसम अगंधम असा असणारा परमात्मा मला म्हणले. संतांना त्याला माझ्याबद्दल आठवण करून दिली, आणि ज्याला संतांना हाताला धरलं पाळी पंढरीनाथ धरतीच्या हाती संत कृपावंत. मला संतांना हाताला, मी संतांना प्रार्थना केली, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षी. कारण संतान निर्वी म्हणजे स्वाधीन करणे, संतांना देवाच्या स्वाधीन केलं, देव त्याची उपेक्षा करीत नाही. आणि आपण स्वतःहून गेलो तर देव आपल्याला जो म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. तुम्ही तुकोबरायचा उत्सव साजरा करता, देवाच्या प्राप्तीचं हे एक साधनच आहे. अरे तुकोबराय साधे होते का? जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्त केले प्रयाण प्रसंगी. असे तुकोबराय, आणि तुम्ही त्यांची सेवा करता म्हणजे ही तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा. मग असा ब्रह्मांड नाही आता मला न्यायला. अरे व्यवहारात आई वेगळी असती आणि बाप वेगळा असतो, पण परमार्थात आई संतच आणि बापही संतच. आई देवच आणि बापही देवच. तुम्ही संत माय बाप, आई संत बाप संत. तसं विठ्ठल बाप माय तुला कृष्ण माझी माता. कृष्ण विठ्ठल तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुल्या माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा ज्ञानेश्वर महावरी. सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे, असा माझा आग्रह नाही. याच बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोष झाले. सेवा सद्गुरुचरणी भगवत चरणी ज्ञानोबराय तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू. सेवेला प्रेरणा देऊ. एकदा सगळेजण मांडी घाला, हाताने टाळी वाजवा आणि पुरुष मंडळी हात वर करा. पुरुष मंडळी प्रेमाने भजन करा. तुकाराम
रे